नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2025चा निकाल कालच आपल्या आयोगाच्या याच्यावर आलेला आहे आणि आपण त्यामध्ये बघितलं की बरेच विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं आहे. आता त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. पण ही जी वेळ आहे, पहिल्यांदा आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्हची मेन्स होणार आहे आणि आपण त्या निमित्ताने सोशलॉजीचा क्रॅश कोर्स आपण कंडक्ट केला होता आणि सोशलॉजीचे बरेच व्हिडिओज तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघितले होते. सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझे व्हिडिओज इथे बघितलेले होते आणि आपण आन्सर रायटिंगच्या संदर्भात पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण गायडन्स दिलं होतं. आणि आता जो वेळ आहे, म्हणजे हा 1 महिना तुमच्याकडे आहे की ज्याच्याने तुम्ही अजून प्रॅक्टिस करू शकता. तर त्याच्यासाठी आपण एक ओपन टेस्ट आयोजित केलेली आहे की जिथे जे सोशलॉजीचे विद्यार्थी असतील, म्हणजे जे इंग्लिशमधून अभ्यास करत असतील, मराठीतून अभ्यास करत असतील आणि त्यांचा बऱ्यापैकी आता लिहिण्याचा सराव थोडासा वाढला असेल, त्यांना स्वतःला टेस्ट करायचं असेल, तर असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या ऑफलाईन याच्यावर येऊन आपल्या सेंटरवर येऊन ते टेस्ट लिहू शकतात. तर त्याच्यासाठी 2 आपण पेपर 1 आणि पेपर 2 असे एक पेपर आपण घेणार आहोत. तर त्यामध्ये 4 मार्चला 10 ते 1 सकाळी 10 ते 1 आपलं पत्र्या मारुती चौकातलं जे आपलं ऑफलाईन सेंटर आहे सुभाष अकॅडमीचं, तिथे येऊन तुम्ही सोशलॉजी पेपर 1 अटेम्प्ट करू शकता. आणि 6 मार्चला म्हणजे एका दिवसाच्या गॅपनंतर सोशलॉजी पेपर 2चा आपण तिथे कंडक्ट करणार आहोत. तर हे दोन्ही पेपर तुम्ही पेपर 1 झाल्यानंतर आपण एक चर्चा करूया. म्हणजे 1 to 1 चर्चा राहील ती, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक थोडंसं लेखनशैली कशी आहे, त्यांचं एक अप्रोच कसा आहे, कशा पद्धतीने ते प्रश्नांना अटेम्प्ट करत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी 1 to 1 मध्ये मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. तर जेही विद्यार्थी आता क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी ही फार एक सुवर्णसंधी आहे. आणि तुम्ही तुमचं जे एक रायटिंगचं जे एक क्वालिटी आहे किंवा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये तुमचा कसा एक तुमचा समज आहे तो आपण याच्यामध्ये बघूया. किंवा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल किंवा तुमचं जे एक आन्सर रायटिंगला धरून जे तुमचं एक स्वतःचं असेसमेंट आहे ते तिथे आपण करणार आहोत. ते 1 to 1 मध्ये होईल. आणि इकडे जो एक पेपर सॉल्व्ह करण्याची जी प्रॅक्टिस आहे, म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न आपण चूज करायचे किंवा कशा पद्धतीने आपण टाईम मॅनेजमेंट करायचं, या सगळ्या गोष्टींवर आपण थोडीशी एक चर्चा तिथे करणार आहोत. तर 4 तारखेला 10 ते 1 या टाईममध्ये तुम्ही पेपर 1 लिहिण्यासाठी येऊ शकता. आणि 6 तारखेला सोशलॉजी पेपर 2 आपण तिथे कंडक्ट करणार आहोत. तर जेही विद्यार्थी ज्यांनी सोशलॉजी ऑप्शनल घेतलेला आहे, म्हणजे त्यांनी आपल्या फॉर्ममध्ये सोशलॉजी ऑप्शनल टाकलेला होता आणि त्याचा अभ्याससुद्धा केलेला आहे, किंवा अभ्यास जरी तुम्ही आतापर्यंत केलेला नसेल तर तुमच्यासाठी फार एक इम्पॉर्टंट हे सेशन असणार आहेत. तुम्ही जर बघाल तर एक्झाम आपली ज्या 26 एप्रिलला मला वाटते ऑप्शनलची एक्झाम आहे, म्हणजे दोन्ही पेपर आहेत आणि ते एकाच दिवशी तुम्हाला लिहावे लागतात. इथे तरी आपण एक स्पेस दिलेला आहे की तुम्ही पेपर 1 रिवाईज करून या आणि इथे लिहा. मग 1 दिवसाचा गॅप घ्या आणि पेपर 2चे जे टॉपिक्स तुम्हाला येतात ते रिवाईज करून परत इथे तुम्ही अटेम्प्ट करा. तर 4 आणि 6 तारीख ही तुम्ही लक्षात ठेवा. बाकी GSचे सुद्धा पेपर होणार आहेत, त्याबद्दल सुद्धा माहिती आपण दिलेलीच आहे. आणि 10 ते 1 हा आपला टायमिंग असणार आहे. आणि त्यानंतर आपण लगेच जे विद्यार्थी सिरियसली पेपर लिहितील त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर त्याच्यानी तुम्हाला बऱ्यापैकी एक्झामला कसं अप्रोच करायचं, पुढच्या 1 महिन्यात आपण कशा पद्धतीने रिव्हिजन्स करायच्या किंवा नोट्स जर बनल्या असतील तर त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन्स करायचे, ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्ही आवर्जून या गोष्टीचा फायदा घ्या. आणि आपलं जे ऑफलाईन सेंटर आहे सुभाष अकॅडमीचं, म्हणजे जे आपलं पूर्वीचं डेक्कन IAS आहे त्याचं जे सेंटर आहे आपलं पत्र्या मारुती चौकामध्ये, तिथे तुम्ही क्लासरूमला येऊन तुम्ही पेपर द्या. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट. आणि आवर्जून तुम्ही 4 तारखेला 10 वाजता या. ठीक आहे. थँक्यू.